चवदार दालचा राईस बनवण्यासाठी अर्धी वाटी तूर डाळ, अर्धी वाटी मूग डाळ पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची। त्यानंतर दुधी भोपळ्याचे वरचे साल काढून मध्यम आकारामध्ये बारीक करून घ्यायचे आहे। इथे मी अर्धा दुधी भोपळा बारीक करून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला टोमॅटोही बारीक करून घ्यायचे आहे। मध्यम आकारामध्ये याचे काप करून घ्यायचे आहे। कुकरमध्ये बारीक केलेला दुधी भोपळा, स्वच्छ धुतलेले डाळी, टोमॅटो, पाणी, हळद आणि 1 चमचा तेल टाकून कुकरला डाळ मऊ शिजूस्तर शिजवून घ्यायचे आहे। कांदा बारीक करायचा आहे। त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करून जिरे, मोहरी, तमालपत्र, लाल मिरची, कांदा, अद्रक लसूण पेस्ट टाकून छान फ्राय करून घ्यायचे आहे। त्यानंतर अर्धा चमचा तिखट, पाव चमचा हळद आणि 2 चमचे दालचा मसाला टाकून छान फ्राय करायचे आहे आणि शिजवलेली डाळ टाकून अर्धा चमचा मीठ टाकायचे आहे। त्यानंतर अर्धी वाटी चिंचेचा कोळ आणि कोथिंबीर टाकून छान एक उकळी आली की आपला सुंदर चविष्ट दालचा राईस तयार आहे। तुम्हीही घरी नक्की करून बघा। या दालचा राईसची चव खूपच छान लागते।